एका बाजूने टीम खडकीपाडा वर्सेस टीम दाभीपाडा हे दोन संघ सध्या आहेत. फिल्डिंग करताना दिसेल संघ टीम खडकीपाडा हा संघ सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने दाभीपाडा. सामना स्टार्ट. संतोष आणि अल्पेशची जोडी. पहिल्याच ओव्हरमध्ये याडी थोडीशी चुकी झाली. कव्हर पॉईंटमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. खातं ओपन सध्या केलं जातं बॅटिंग करणारी टीमकडून. कारण की दाभीपाडा टीमला माहिती आहे या क्रिकेटच्या धर्तीवरती एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी धावा जोडावे लागतील. तर सिंगल डबल असोत परंतु या मॅचमध्ये त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. लेफ्टी बॅटर आणि दुसऱ्या बाजूने रायटी बॅटर. हा बॉल पडण्याचा जास्तीत जास्त बाहेर पंच दर्शवतील येस इट्स वाईड. एकत्रित धावसंख्या ऍड होईल. अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावती 2 धावा. पहिल्यावरचा खेळ सध्या मार्गस्थ. मॅटिटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या प्रवीण. ओहो याडी अगदी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग बिलकुल नव्हतं. थोडंसं कहीं पे आखे कहीं पे निगाह आहे आणि याडी फलंदाज अल्पेश हा बॉल कमी गतीने बॉल पुन्हा एकदा इथे परफॉर्म अगदी देईल तो धावसंख्या जर पाहायला गेलं तर मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. पहिले षटक सध्या प्रवीणच्या मार्फत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे चकून अगदी मागे चालले. थर्मॅनच्या दिशेने फिल्डर मागे धावतोय. जो तो बॉल फील्ड करेल. रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2च धावा मिळतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या प्रकारची फिल्डिंग करावी लागेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती 4 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारची मोठा आहे जी मात्र पॉवरफुल हिटिंग पाहिजे त्या प्रकारची हिटिंग आलेली नाही. पण तो धाबा ज्या प्रकारचे पाहिजेत अगदी त्या वृत्तीने सध्या 2 बॅट्समन अल्पेश माघारी परतल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी हितेश या ऑन साईडला. टायमिंग स्पीड फक्त पाहतच राहावं. जातोय बॉल सीमारेषा पार. येतो हा षटकार. बॅट मधून षटकार. एक वेगळाच सध्या कॉन्फिडन्स. पुणे दोन साईडला याने मनगट वळवले. फिल्डर आहे पण तो झेल घेण्याचा प्रयत्न. बॅकअप अगदी केलं होतं पण त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग. ओव्हरची समाप्ती. पहिल्याचा खेळ ते समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12.
शेवटचा बॉल या षटकातील. टीमची धावसंख्या 17 धावा ऑन द बोर्ड. टीम दाबीपाडा आणि यार्ड सुद्धा ऑन साइडला. येथे बॅट मधून बॉल थांबणार नाहीये. हा बॉल सुद्धा चाललाय बाहेर फाईन लेगच्या दिशेने. येतो हा चौकार. बॅक 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21. 21 धावा. विकेट गमावली आतापर्यंत टीम दाबीपाडा. एक विकेट गमावत असताना, कारण की यावेळी जर पाहायला गेलं तर तुफान हल्ले सध्या हितेशच्या बॅटमधून चांगलं टायमिंग सध्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथून याच प्रकारची बॅटिंग चालू झाली तर कदाचित 60 धावा कदाचित फलकावरती येऊ शकतील अशा प्रकारची सध्या बॅटिंग पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग टीम दाबीपाडा टीम कडून पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक. ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या छोटा पॅक बॉलिंग ट्रॅक वरती. समोर धुरंधर बॅट्समन आहे संतोष. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये जास्त काळ. स्वतः विकेट किपर खाली आणि याडी फलंदाज होईल बाद. दुसरा झटका. टीम दाबीपाडा फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा अभिषेक सध्या विकेट टेकर बॉलर. ओहो ऑफ साइडला याने फटका जबरदस्त तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव त्यानंतर सहजरित्या दुसरी धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण बॅकअप जोपर्यंत करतील विकेट किपर तोपर्यंत 2च धावा इथे मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. ओव्हर नंबर 3 सध्या पाहायला मिळते. याच प्रकारची बॅटिंग झाली तर एक मोठा आकडा नक्कीच फलकाती सेट होऊ शकतो. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा फटका चांगला. याडी फिल्डर आहे. याडी चुकी झाली. बॉल सीमा पार. येतो हा षटकार. सध्या पॉवर जनरेट करत असणार फुल चार्जेस. अखोटपच्या बॉलचा पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकललाय. पीटर 2 आहे त्याच्या बोधोबधून बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. बॅक टू बॅक बाउंड्रीज. इट इज ऑन फायर. 1 मॅन आर्मी. बॉल इज गोइंग फॉर धावा फलकावरती विकेट गमावलेत आतापर्यंत टीम बॅटिंग करत असणार दाबीपाडा. 2 विकेट गमावल्यात पण तो पंच पुन्हा एकदा दर्शवते नो बॉल. या ओव्हरमध्ये थोडीशी कहाणी बदलण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते कारण की यावेळी जर पाहायला गेले तर 2 बाउंड्री त्यानंतर नो बॉल लायसन्स सध्या दिले गेले. फक्त यावर षटकार किंवा चौकार मारावरती नक्कीच डग आउट मधून अपेक्षा असेल. इथेच पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बॉल अवे मध्ये फिल्डर पुन्हा एकदा स्वतः खाली. बॉल जो पता कव्हर करते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. फिल्डिंग थोडीशी चुकीची. यावेळी पाहायला गेलं तर बॉल
जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत इथे पंच इथे दर्शवतील, फक्त धावा मिळतील, 3 धावा मिळतील. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 38 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत दाखवत असणार टीम दाभीपाडा. खडकेपाडा टीमला माहिती आहे इथून जर धावा रोखायचे असतील तर विकेट सातत्याने काढावे लागतील. इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल जास्तीत जास्त काढावे लागतील. आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असणार भरतने खूप चांगला स्पेल हाताळला पडतो. त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये अभिषेक थोडासा महागडा ठरत असताना, कारण की एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर नो बॉल म्हणजे वैयक्तिक जर पाहायला गेलं तर अभिषेकचा स्पेल थोडासा खर्चिक राहिला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 3 ओव्हरचा खेळ येथे समाप्त. 38 धाबा आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मिनिट सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. मिनिस पहिलं षटक प्रवीणने हाताळलं, 12 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक विजयच्या मार्फत 9 धावा त्याने खर्च केल्या. तिसरे षटक जर विचार केला तर तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर थोडंसं महागडं षटक 17 धावा खर्च केल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. टीमची टोटल 38. पुढील खेळाचा प्रयत्न ऑनसेट पुन्हा एकदा फटका चांगला आहे डीपमध्ये. फिल्डर वेगाने येतो, जो तो बॉलला फील्ड करेल. एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा चुकी झाली आणि त्यानंतर चुकीचा फायदा घेत असताना काय क्रिकेट सध्या खेळत असताना दोन्ही फलंदाज जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे 2 धावेला 3 मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आहे. या 3 धावा मिळतील. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची धावसंख्या 41. हितेशच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने लाजबाब खेळ. 4 ओव्हर नंतर लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून आपण रेडी ठेवा. ओहो वेगवान मारा, हा बॉल सुद्धा पडल्यानंतर विकेट किपरच्या मागे. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, तर यावेळी एकच धाव इथे समाधान मानावं लागेल. या एक धावच्या मदतीने टीमची धावसंख्या 42. ओव्हर नंबर 4. 3.2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. चांगली गोलंदाजी पण तितकाच चांगल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी. फलंदाज हितेश अप्रतिम बॅटिंगचा मारा करत असताना सातत्याने मोठे धक्के देत असताना फुल चार्जेस सध्या आहे. तितकीच मोठी जबाबदारी आपल्या टीमसाठी स्वीकारत असताना फुलटॉस बोलता पुन्हा वेरिएशन जर पाहायला गेलं तर थोडंसं चुकीचं. बॉल पण येतं बाहेर, लेग स्टिकला सोडून जाणार बॉल. पंच पुन्हा एकदा प्रणय मेहर सर पुन्हा एकदा दर्शवतील इट्स वाईट बॉल. एकत्रित धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते 43. अकोटपचा बोलता पुन्हा एकदा कट्टर ऑन साइडला गेले फाईन लेगच्या दिशेने. बॉल चाले मागे, फिल्डर स्वतः विकेट किपर जोपर्यंत बॉल फील्ड करतील तोपर्यंत 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 45. दोन्ही फलंदाज सध्या थकवा या मॅच मध्ये पूर्णपणे जाणवत असताना, कारण की रनिंग बिटवीन द विकेटने धावा जितक्या चोरल्यात लाजबाब सध्या खेळी त्यांच्या मार्फत, तो कुठल्या प्रकारचा इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. बॉल पहिल्यांदा थोडासा सबमध्ये डिलिव्हरी, पहिल्यांदा तितका थोडासा राईज झाला बॉल विकेट किपर जातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी. 4 बॉल आतापर्यंत समाप्त या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या मार्गस्थ. 3.4 बॉल या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर खेळलेत बॅटिंग करत असणार टीम दाभीपाडा. परंतु दाभीपाडा टीमचं एक वेगळंच नक्कीच कॉन्सन्ट्रेशन झालं असेल की एक मोठ्या आकड्याकडे वाटचाल कदाचित होऊ शकते. अगदी त्या प्रकारे खेळ सध्या पाहायला गेलं तर भेटो, कारण की 45 धावा. या ऑन साइडला हे त्याच्या बॅटमधून बॉल पाठवला सीमा पार. इट्स अ 4 रन, 4 रन चौकार.
इथे समाप्त 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 49 49 धावा फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करत असणारा हितेश फायर अगदी लाजबाब खेळी. मनगट सध्या मजबूत आहे. कपाळाच्या रेषा देखील काही बदलवू शकत नाही, पण तू मनगटामध्ये ताकद इतकी तुम्हाला झोकावी लागते. थोडीशी घाई करायची आहे. आम्ही आधी सूचना केली होती डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करा, पण तो पाणी काही गेलेले नाहीये. पण तो सामना थोडस फास्ट खेळायचा आहे. टीम खडकी पडा. आपण लगेचच सामना स्टार्ट करायचा आहे. जास्त पण टाइम व्यतीत घ्यायचा नाहीये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 49 49 धावा फलकावती. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटक खूप चांगला हाताळलं. 12 धावा खर्च केला. पुन्हा एकदा बॉल तयार. समोर राजू. इथून फक्त बॅट फिरवायची आपल्याला, हेच सध्या दर्शवत असताना हितेशच्या बॅट मधून खूप चांगली बॅटिंग. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पर्यंत चालला मागे. यार्ड जर पाहायला गेलं तर एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 50 कंप्लीट 50 धावा टीम दाभीपाडा या मॅच मध्ये कंप्लीट करत असताना, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 37 नावाचं तुफान सध्या येत असणार हितेश. याडी पुढे येऊन ऑन साइडला फटका हवेत. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग सिक्सर. चांगली बॅटिंग. हा बॉल सुद्धा हवेत खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा टर्न झाल्यानंतर बॉल चला थर्मॅनच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला. बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतील. काय रनिंग केली जाते सध्या. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती. धावसंख्या फलकावरती आहेत 59 59 धावा. आदरणीय हृदयनाथ धिंडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं हार्दिक आणि सरस स्वागत करीत आहोत. तो राजू पटेल माघारी. बिग विकेट फलंदाज होईल बाद. डीजे तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 59 59 धावा फलकावरती बॅटिंग करत असणार टीम. ओहो ऑफसाइडला बॉल बेत. फिल्डर पुन्हा एकदा खाली पतो. नो मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत इथे रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स 3 धावा घेण्याचा प्रयत्न. 2च धावेतील सॅटिस्फाय. आणि मला वाटतं इथे हितेशची अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हितेशच्या नावे आले. हितेश एकदा आपली बॅट नक्कीच वरती करा. खूप चांगला खेळ तुमचा राहिला या स्पर्धेमध्ये. खूप चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा. पुन्हा एकदा वेगवान मारा करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने वाईट जोडकर लेंथवरती सध्या बॉल पिच केला जातो. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने. मराठी ओव्हरची ते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा. 5 ओव्हर समाप्त. टीम दाभी पाडा विकेट गमावलेत 3.
शेवटचा षटक 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 61 61 धावा. इथेच नवाचं तुफान या मॅच मध्ये सध्या घेऊन येत असताना चांगली बॅटिंग. फुलटॉस बॉल ऑन साइड फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर पण तो चान्स नाहीये. बॉल सीमा पार. हितेशच्या बॅट मधून हिट पॉवर 4 रन्स. चांगली बॅटिंग जबरदस्त प्रहार. ओहो यॉर्कर लेंथ वरती यारी उत्तरच नव्हतं. रफ्तार से गिरफ्तार होके बैट्समैन चलेगा बाहर और ये चौथा झटका टीम दाबी पड़ा. तर चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा इरादा सध्या आहे मिनेस. ओहो शॉर्ट लेंथ वरती पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. गोल्डन स्पॉट वरती उसळी घेणारा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला त्यानंतर बॉल विकेट किपर हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या षटक थोडंसं आतापर्यंत कमालीचं राहिलंय कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला पण त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मिनेस पुन्हा एकदा तयार. ओहो सर बॅट नाही फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये बॉल ढकललाय फिल्डर आहे पण तो लुक ॲट द बॉल. सी यू लेटर बाय बाय 4 रन्स. सत्तर धावा आहेत आता. आजच्या दिवसातील उच्चांक आकडा सुद्धा दिसत असताना हर्षदच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 69 69 धावा. अजूनही या षटकातील बॉल शिल्लक आहेत 2. बॉलर पण एकदा तयार मिनेस. चांगली आतापर्यंत बॅटिंग पॉवर दाखवत असताना टीम दाभी पाडा. खडकीपाडा टीमने टॉस जिंकल्यानंतर ज्या प्रकारे डिसिजन घेतले पाहूया या मॅच मध्ये त्या डिसिजनला खरं उतरवतील का. बॅटिंग लाईनअप खडकी टीमचा विचार केला तर स्ट्रॉंग आहे. हे विसरून चालणार नाहीये. वेगवान बॉल पुन्हा एकदा बॉल जोपर्यंत पकडतील तोपर्यंत बॉल चालला मागे. एक धाव इथे मिळेल लेग बायच्या रूपाने. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 70 70 धावा. अप्रतिम कामगिरी सध्या दोन्ही संघाचा विचार केला तर या मॅच मध्ये दाबीपडा टीमने खूप चांगला खेळ दाखवला कारण की त्याच्या बॅटमधून त्याने अर्धशतक साजरे केलं आणि त्याने मात्र खूप चांगला खेळ दाखवला आपल्या टीमसाठी. प्रत्येक टीम मध्ये जर पाहिलं गेलं तर या प्रकारची वृत्तीने खेळावं लागतं ती वृत्ती दाखवली आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा बोल तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न टॉप एज बॉल हवेत फिल्डर खाली. विकेट किपर चुकी करणार नाहीये. झटका या मॅच मध्ये. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 71 धावेचं टार्गेट कारण की 70 धावा फलकावरती. हे BSNL गंजाळ वर्सेस टीम भोनरपाडा. आपण लगेच टॉससाठी या BSNL आणि भोनरपाडा टीम आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय नितीनजी बंगल साहेब, त्यांच्या समेत या स्पर्धेचे डायरेक्टर आदरणीय प्रवीणजी करमोडा साहेब यांच्या अथक मेहनतीने या क्रिकेटचा हा ब्युटिफुल आपल्या समोर इव्हेंट सादर केला जातो. बिरसा मुंडा चषक, तर BSNL आपण लगेचच या टोचसाठी. तर सामना स्टार्ट. 71. पहिले षटक हितेश, पहिलाच बॉल थोडीशी चुकी झाली, रिदम थोडासा मिळालेला नाहीये, ग्रिप थोडीशी चेंज झाली. पंचदर्शातील नो बॉल. पहिल्या बॉलवरती इथे संधी देत असताना हितेशने पहिल्या इनिंग मध्ये खडकेपणा बॉलरचा समाचार तर घेतला, आता समाचार घ्यायचा आहे. हा बॉल फुलटॉस ऑन साइडला फक्त दिशा देतच ना, बॉल थांबला नाहीये, बॉल चला सीमा पार. इट्स अ 4 रन, 4 रन. येतो हा दमदार चौकार. चांगली बॅटिंग पहिल्या बॉलवरती इथे चौकार, बॉल सीमारेच्या बाहेर. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर इथे फिंगर अप होईल आणि फलंदाज परतील पुन्हा एकदा माघारी. 3 स्टंपच्या अगदी मधोमध बॉल सापडला आणि त्यानंतर इथे संजयला परतावं लागेल माघारी. पहिला धक्का या मॅच मधून बाहेर, फलंदाज संजय बाद.
विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असणारा टीम खडकीपाडा. परंतु टार्गेट मोठा आहे या मॅच मध्ये, ते विसरून चालणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. हा बॉल फुटतोस आहे. पुन्हा एकदा बॉल मध्ये फील्डर पुन्हा एकदा खाली, स्वतः विकेट घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नो बॉल, इथे नो बॉल. पुन्हा एकदा वाहने मेटवीस. बिग विकेट आला असता, परंतु याडी कमरेच्या वरती अगदी वेस्ट हाईट फुल टच बॉल. हा बॉल तुम्ही पेस करू शकत नाहीये. आणि जेव्हा जेव्हा बॉल या प्रकारचा येतो तेव्हा तेव्हा पंच बीमर म्हणून घोषित करत असतात. आणि बीमर बॉल सध्या इथे घोषित करत असताना 1+1 टोटली 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. या 7 धाव्यात अजूनही एक आकडा जमवायचा आहे. याने फुल टच बॉल फटका तर फील्डर पुन्हा एकदा खाली, झेल इथे पकडला जाईल. नो बॉल, माफ करा, इथे फ्री हिटची संधी होती. मागचा बॉल नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिटच्या बॉल होती. इथे मोठा झटका कदाचित येऊ शकला असता, परंतु त्यानंतर इथे 2 धावे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. पहिले षटक घेतेस. ओहो, ऑन साइडला अगदी रबर जसा ताणून मारावा अगदी तसा, परंतु इथे झेल पकडण्यात जाईल का? मला वाटतं इथे षटकार. थँक्यू डीजे, जबरदस्त बॅटिंग. हा बॉल सुद्धा अकोटपचा बॉल होता. ऑन सुद्धा पुन्हा पुल करत असताना डीप मध्ये फिल्डर लोंगोडला वाईट इस. जोपर्यंत बॉल फिरकतील तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 15 धावा, माफ करा 16 धावा. अव्वल नंबर 1 चा खेळ सध्या वारगस्त. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 16 धावा आहेत. बॅटने पुन्हा एकदा मिने सध्या बॅटिंग करत असताना हात तर ओपन आपले सुद्धा व्हावेत. तो टायमिंग तो सुद्धा तितकंच महत्वपूर्ण झालं पाहिजे. ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, विकेट गमावले अगदी टीट फूट टॅट. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग परफॉर्मन्स देत असणारी टीम 71 71 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात तुम्हाला असेच पाहिजे. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला बॉल पुन्हा एकदा मागे चला. फिल्डर वेगाने येतील. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील गलीमधून अल्पेस जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती धावा आहेत आता 18 धावा. ओव्हर नंबर 2. याच गतीने धावा आल्या तर थोडंसं टार्गेट जे आहे ते कदाचित सोपं होऊ शकतं. सोपट्याने बोलला अगदी हलक्याने बोलला ढकल एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 19. चांगली बॅटिंग आतापर्यंत. कारण की पर ओव्हरचा विचार केला तर 15च्या गतीने तुम्हाला पुढे जावं लागेल आणि तोच प्रयत्न सध्या आहे. ओहो, पुन्हा एकदा खाली राहणारा बॉल उसळलेला नाहीये. एक्सपेक्टेड केलं होते की बॉल थोडासा उसळी घेऊन बॅटवरती येईल, पण तो तसं झालेलं नाहीये. बॉल पर्यंत तितक्याच वेगाने खाली अगदी शूटर बॉल पर्यंत थोडासा खाली राहत असणार. येतोय डॉट बॉल. वापरा सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 71 71 धावेचं. या 71 धावेचा पाठलाग करण्यासाठी मेहनतीचा घाम तुम्हाला गाळावा लागेल, रक्त तुम्हाला सांडावं लागेल. या क्रिकेटच्या धर्तीवरती समोरची टीम जर तलवार असेल तर तुम्हाला ढाल बनावं लागेल आणि ते मजबूत ढाल सध्या आहेत. 2 बॅटर. टीमची धावसंख्या 21 21. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते.
जितक्या वेगाने धावा येतील तितका लवकर खेळ कदाचित संपू शकतो. पुणे एकदा कट करायचा होता, बॉल पडल्यानंतर टर्न झाला आणि त्यानंतर इथे मला इथे बॅटची इकडा घेत बॉल विकेट किपर मध्ये झटका नंबर 2. मिनिट सुद्धा मैदानाच्या बाहेर. बिग विकेट गॉन. तर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धाबा. 2 ओव्हर इथे समाप्त. टीम खडकीपाडा. एक चांगला रोल जो आहे. ओहो, कमी गतीने बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. खूप चांगली इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॅक ऑफ द लेंथने टप्पा थोडासा बागी ठेवला, त्यानंतर कट केला आणि त्यानंतर बॉल काटा बदलत विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. यशवंत सध्या आहे. नवाप्रमाणे काम सध्या त्यांच्या मार्फत. ओ, रिव्हर्स याडी फटकाचा चांगला पडतो. टायमिंग व्यवस्थित जुळलेलं नाहीये. बॉल मागे चालला. हितेश थोडीशी चुकी करतो मागे. जोपर्यंत बॉलला फिरकत येईल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तिसरी धाव इथे मिळणार नाहीये. चांगली इथे पुन्हा एकदा अंडरस्टँडिंग सध्या 2 फलंदाज दाखवत असताना 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. एक फलंदाज जो आहे, जो मात्र आकडा वेगळा उलटा सुलटा क्रिकेट खेळण्याची ओळख सध्या आहे त्याच्या मार्फत. अल्पेश. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर 1. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. कमी गतीने बॉल टाकल्यामध्ये यश नक्कीच यशवंतला प्राप्त झाला, पण त्यानंतर डॉट बॉल. या प्रकारची गोलंदाजी, या प्रकारचे क्रिकेट जर खडकीपाडा टीमकडून राहिलं तर कदाचित 71 71 धावेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. इथून मोठी पॉवर हिटिंग करावी लागेल. अल्पेशला माहिती आहे इथून जर अटॅक झाला तर आपण या मॅचमध्ये येऊ शकतो. इथून जर कमी धावा आल्या. ऑनसेटला फटका चांगला आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा बॉल वरती फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट होतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तिसरी धाव इथे मिळेल का? डेफिनेटली इथे 3 धावा कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 26-26. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. प्रत्येक बॉल नंतर या मॅचचं समीकरण थोडंसं दडपण वाढवणार असेल, कारण की एखादा मोठा हिट पाहिजे पर ओव्हर मागे. तो मोठा हिट आला नाही तर इथे कमबॅक करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी या मॅचमध्ये मला वाटते विकेटचं पतन होत असताना फलंदाज होईल बाद.
रेवन साइडला बॉल हवेत, याडी चुकी होणार नाहीये. वेल जज कॅच आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर, विकेट डाऊन, फलंदाज बाद. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वाईड लाईनच्या आतमधून जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. कुठल्या प्रकारचा दडपण नाही, कारण की तुमच्याकडे मोठं टार्गेट आहे, तुम्ही बचाव करू शकता. त्याच्यासाठी या प्रकारची गोलंदाजी आणि या प्रकारची फिल्डिंग तुमच्याकडून अपेक्षित असते. आणि हर्षदने खूप चांगला झेल पकडला. आणखीन एका विकेटचे पतन, फलंदाज बाद होऊन पते माघारी, गॉन. थोडस अवघड होत चाललंय, कारण की या मॅच मध्ये सातत्याने विकेट गमावल्यात. आतापर्यंत विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना 5 विकेट गमावल्यात. टीम दाबीपाडा या टीमच्या विरुद्ध खेळत असताना खडकीपाडा सध्या आहे बॅटिंग करताना दिसते टीम. कारण की सातत्याने जर पाहायला गेलं तर विकेट गमावल्या तर दडपण येऊ शकते, कारण की मोठं टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 26 धावा. विकेट गमावलेत 5. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या मार्गस्थ म्हणजे 3.3 बॉलचा खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतो. बोलर पुन्हा एकदा तयार, राजू. ओहो, पुन्हा एकदा राजूने खूप चांगला आतापर्यंत प्रभावित करून टाकले, कारण की धावसंख्या खर्च केलेली नाहीयेत. 4 बॉल आतापर्यंत त्याच्या मार्फत. 4 बॉल मध्ये 1 विकेट, 3 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. राजू बन गया जेंटलमॅन अशी भूमिका सध्या त्याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकातील शिल्लक. पाहूया या 2 बॉलवरती मेडन येईल का. पुणे डाव्या बॅटने अगदी या मॅच मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर कमी गतीने, कधी कधी थोडस वेग प्राप्त करत असताना चांगली गोलंदाजी राजूच्या मार्फत. लेंथ अँड लाईनने प्ले अँड मिस. कारण की सातत्याने याच प्रकारची बॅटिंग झाली तर थोडस कठीण आहे, तर अवघड होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्वतः आत्मनिर्भर बनण्याची संधी आणि मेडन ओव्हर. या मॅच मध्ये 2 विकेट, मेडन ओव्हर. राजू तर 12 बॉलमध्ये अजूनही 45 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम खडकीपाडा. आव्हान थोडंसं अवघड वाटतं, पण तो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण कधीच बोलू शकत नाही, कारण की हा सामना फिरवण्याची ताकद प्रत्येक बॅट्समनकडे असते. पाहूया या मॅचमध्ये ती धमक, ती चमक येईल का. 12 बॉलमध्ये 45 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी बॉलर पुढे एकदा ऑन दिस वे. समोर नवीन बॅट्समन सध्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर आहेत
बॉलिंग ट्रॅक वरती राकेश, अक्षय आणि दीपक ही जोडी सध्या आहे. अखूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा टप्पा थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न, पंच दर्शतील यस इट्स वाईड. संदीप सर सध्या आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूने प्रणय. ही जोडी सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. बॉलर पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा पुढे ठेवण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर. पंच दर्शतील वाईटची कोण अतिरिक्त धावसंख्या, या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. ओव्हर नंबर 5. राकेश पुन्हा एकदा तयार. हा बॉल पाहावा लागेल, जास्तीत जास्त बाहेर पडल्यानंतर पंच पुन्हा एकदा दर्शतील यस इट्स वाईड. लागोपाठचे 3 बॉल अनलिगल सध्या हाताळत असताना एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या ऍड होईल. 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने खर्च करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 29-29. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल, ओहो फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न, पंच पुन्हा एकदा दर्शवतील. हा बॉल सुद्धा वाईटच आहे. लेग स्टिक वरती थोडासा बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. अडव्या बॅटने फटकारा चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला जो बॉलला फीड करेल एकदा ते कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होतील. चांगली सध्या खेळी पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 32 धावा. एक धाव सध्या सेट केली जाते, पण तो धाव चौकात षटकार येत नाही येत. याने फटका हवेत, पुन्हा एकदा संधी आहे. तो इथे कोलिंगच नाहीये. जो पण तो बॉल फील्ड करतील आणखीन 2 धावा. आता चौकात षटकार येणं थोडंसं कठीण आहे, परंतु या मॅच मध्ये चौकात षटकाराचा खिंडा जे आहे ते खिंडा जर फोडायची असेल तर एखादी मोठी बॅटचा स्विंग ओपन करावा लागेल. अक्षयकडे ती धमाका आहे, अक्षय मारू शकतो, पण दुसऱ्या बाजूने दीपक जो मात्र नो स्ट्रायकर एंडला. पुटल बॉल ऑन साइडला, बॉल बेत, फिल्डर हितेश खाली. इथे विकेट डाऊन होईल, फलंदाज होईल बाद. विकेट आतापर्यंत गमावले 7 विकेट गमावत बॅटिंग करत असताना टीम खडकीपाडा. हा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल, पुन्हा एकदा बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. 71 71 धावेचं एक मोठं दडपण घेऊन मैदानात उतरले आणि त्या दडपणाचा पाठलाग करत असताना आत्मविश्वासाने खेळलेली नाहीये टीम. कारण की सातत्याने या मॅच मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला स्पेल प्रत्येक बॉलरचा राहिला आणि त्याच्याच मार्फत जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातील. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 36 धावा. विकेट गमवले 7. टीम खडकीपाडा बॅटिंग करत असताना 71 धावेचा पाठलाग करत असताना थोडंसं दडपण सध्या पाहायला मिळते. सरळ बॅटने ऑफ साइडला गॅपमध्ये बॉलला ढकललाय, बॉल थांबणार नाहीये. बॉल जल सीमा पार, दीपकच्या बॅट मधून बॉल सीमाच्या बाहेर येतो हा दमदार, 3  शानदार चौकार. 3 धावा, 3 धावा. 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 3 धावा.
मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल वरती 5 सिक्स मारण्याची किमया, हिरोगिरी, दादागिरी कदाचित होऊ शकते, परंतु तो प्रयत्न करावा लागेल. शेवटचे षटक पुन्हा एकदा यशवंतचं तिसरं षटक कमालीचं राहिलं. 5 धावा त्याने खर्च केल्या. आता शेवटची भूमिका पुन्हा एकदा इथे सादर करण्यासाठी खूप चांगला स्पेल त्याचा राहिलाय. इम्पॅक्ट अगदी आपल्या टीमसाठी देत असताना बोलवते यार. ओहो ऑप्शनला बॉल तर हवेत आहे. फिल्डर पुन्हा एकदा अगदी स्ट्रेटला येईल, बॉल पकडण्याचा प्रयत्न होईल. चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती धाबा आहेत 41. दर्पणाचा पाठलाग सध्या करता आलेला नाहीये. एक भलं मोठं ओझ अगदी आपल्या मनावरती ठेवत खडकीपाडा टीम. यावेळी फटका तर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर यावेळी लोंगोडला चुकी होणार नाहीये. वेल जज कॅच, फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी आता हेमंत. ओहो ऑनसेटला फटका तर चांगला आहे, पण तो हिट विकेट, फलंदाज होईल बाद. हेमंत सुद्धा या मॅच मधून परतत असताना माघारी फक्त येईल आणि जाईल, बाद. मात्र 3 झालेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. ओहो याडी पुन्हा एकदा टप्पा, पुन्हा एकदा लाजबाब. यशवंतचा स्पेल जर पाहायला गेलं तर कमालचा राहिलाय, कारण की पहिल्या ओव्हरचा स्पेल त्याने 5 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. इथेच ते पहिलं षटक थोडंसं महागडे षटक हाताळलं असं वाटलं की थोडंसं यू टर्न होईल टीम खडकीपाडा, पण त्यानंतर राजूने खूप चांगला स्पेल हाताळला. राजूने मेडन ओव्हर टाकली, ओव्हर नंबर 4. ओहो पुन्हा एकदा टप्पा तर चांगला आहे. यावेळी सुद्धा बॉल पर्यंत थोडासा टर्न प्ले अँड मिसिंग बॉल येतोय, डॉट बॉल. हा सामन्यात पूर्णपणे वर्चस्व सध्या आहे. विजयाचा पटाका या मॅच मध्ये टीम दाभीपाडा या टीमचं राहिलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, बोलत यार. ओहो फुललेंचा बॉल, टप्पा, पुन्हा एकदा लाजबाब. अवधी समाप्ती. हा सामना इथे जिंकलाय टीम दाभीपाडा. वन द गेम. कॉंग्रॅच्युलेशन टीम.